नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पहिला आकाश दिवा बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर मी आज या ठिकाणी लाल आणि पिवळा या दोन आकाराचे कलरचे रंगाचे कागद या ठिकाणी घेतलेले आहेत आणि यांचा वापर करून आपण एक सुंदर असा छोटासा कमी वेळेमध्ये तयार होणारा एक सुंदरसा असा छोटासा गोल आकाराचा आकाश दिवा आपण बनवायला या ठिकाणी सुरुवात करूया. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ह्या सगळ्या साहित्यांची ओळख आपल्याला करून दिली होती. त्यापैकी आता जे साहित्य जसं जसं लागेल त्याप्रमाणे आपण ते वापरणार आहोत आणि आखणी करण्यापासून वेगवेगळे भाग तयार करणे आणि सगळ्या भागांना एकत्र जोडून आपला आकाश दिवा तयार करून त्याला वरती टांगण्यासाठी तयार करणे इथपर्यंतची सगळी कृती आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण आता या ठिकाणी वेगळं जे साहित्य आहे जसं जसं आपल्याला लागेल तशा प्रकारे आपण याचा वापर करणार आहोत. तर हे साहित्य आपण आता बाजूला करून घेऊया आणि आपण आता आखणी करायसाठी जी जी आवश्यक गोष्ट आहे आपल्याला ती गोष्ट आपल्याला आता माहिती करून घ्यायची आहे. तर आखणीसाठी आपल्याला फक्त पेन, आपल्याला स्केल लागणार आहे आणि आपल्याला सध्या बाकी सगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही. तर त्या वस्तू आपण आता बाजूला करू आणि आपण आता आखणीला सुरुवात करू. आपल्याला आखणी करायसाठी सेट स्क्वेअर लागणार आहे आणि आपण आता आपला हा जो पहिला कागद आपण लाल कलरचा वापरणार आहोत. तर या लाल कलरच्या याच्यावर आपल्याला पेपरवर पहिल्यांदा आखणी करायची आहे. आपल्याला आता या आकाश दिव्यासाठी जे सुटे भाग लागणार आहेत ते आपल्याला 20 लागणार आहेत. त्यामुळे 20 मध्ये आपण आता दोन्ही रंगांचं मिश्रण आपण एकत्र या ठिकाणी करू आणि त्याचा वापर करून आपल्याला हा आकाश दिवा बनवायचा आहे. तर पहिल्यांदा मी एक भाग याच्यावर आखणी करून घेतो आणि त्यानंतर मग आपल्याला दोन्ही जे आकार आहेत ते आपल्याला वापरता येतील. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी हा जो आकार आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला एक त्रिकोण आकार लागणार आहे, त्रिकोणी आकार आपल्याला लागणार आहे. तर त्रिकोणी आकारासाठी आपण या ठिकाणी मला असं वाटते की एक 8 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटरचा आपण जर एखादा त्रिकोण घेतला तर आपल्याला त्या आकाराचा आकाश दिव्याचा आकार आपल्याला एकमेकाला ते जोडता येतील. तर मी या ठिकाणी 8 सेंटीमीटरची एक रेषा घेतली आणि आता मला या 8 सेंटीमीटर आकाराचा त्रिकोण तयार करायचा आहे. तर मी कंपासमध्ये आता 8 सेंटीमीटरचं अंतर या ठिकाणी घेतो आणि मग कंपासनी मी आता हा या ठिकाणी एक चॉप मारून घेतला आणि दुसरा चॉप या टोकावरून मारला आणि जो बिंदू भेटला मला त्या बिंदूवर आता मला हा त्रिकोण जोडण्यासाठीची पूर्ण रेषा काढता येऊ शकेल. तर मी आता या ठिकाणी एक रेषा ही काढून घेतो आणि दुसरा त्रिकोण आपण हा दुसरी रेषा आपण इकडनं जोडली आणि आता अशा प्रकारे आपण 8 सेंटीमीटर बाजू असलेला समभुज त्रिकोण तिन्ही बाजू सारखा असलेला त्रिकोण या ठिकाणी आपण काढलेला आहे. वास्तविक आता या आकाश दिव्यासाठी आपल्याला ह्या त्रिकोणासोबत याला गोलाकार आकार द्यायचा आहे. तर त्यामुळे याचा पहिल्यांदा केंद्रबिंदू जो आहे, मध्यबिंदू जो आहे तो मी काढतो. तर मी ह्या 8 सेंटीमीटरच्या ऐवजी 4 सेंटीमीटर एक खूण केली आणि या ठिकाणी मी याला याची मध्यरेषा काढली थोडी फिक्कट आणि अशाच प्रकारे इथून पण मी या बाजूला पण 8 सेंटीमीटरचा मध्यबिंदू घेतला 4 सेंटीमीटरवर आणि याला समोरच्या रेषेला जोडला आपण. आणि आता अशा प्रकारे मला या ठिकाणी हा मध्यबिंदू याचा भेटला. तर या मध्यबिंदूवर आपण आता हा आपला कंपास ठेवून आपल्याला एक वर्तुळ पूर्ण करायचं आहे.
तर तो वर्तुळ पूर्ण करण्यासाठी मी पहिल्यांदा एक अंदाज घेणार की माझा हा वर्तुळ बरोबर सगळ्या टोकामधून जातो आहे की नाही जात, आणि त्यानुसार मग आपल्याला हा वर्तुळ काढायचा आहे. तर अशा प्रकारे आपण यावर आता आपल्याला लक्षात आलं असेल या ठिकाणी. तर मी या ठिकाणी यावर एक वर्तुळ जे आहे वर्तुळ काढलं मी, आणि या वर्तुळावर एक त्रिकोण काढला, आणि आता मला याला कापून घेण्याचा मार्किंग करायचं आहे. तर आपण या ठिकाणी आता याला मार्किंग करण्यासाठी पेनाचा वापर करू या ठिकाणी. आणि मी या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण आतल्या याच्यामध्ये थोडा डार्क कलरनी या ठिकाणी काढतो आहे. तर अशा प्रकारे आपण आता हा एक भाग तयार केला, आणि आता याला आपण पहिल्यांदा कापून घेऊ, आणि त्यानंतर मग आपल्याला अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे आकार तयार करायचे आहेत. तर सुरुवातीला मी याचा एक तुकडाच कापून घेतो फक्त. तर अशा प्रकारे आपण आता हा गोल आकार भाग आपण काढून घेतला. आता यामध्ये आपल्याला आकाश दिव्याच्या मधल्या भागामध्ये काही आपल्याला डिझाईन्स पण काढायची आहेत. तर ती डिझाईन्ससाठी पण आपण आता या ठिकाणी काही आखणी करणार आहोत, आणि मग तशाच प्रकारची डिझाईन ही आपली सगळ्या ठिकाणी असली पाहिजे. त्याच्याकरता मग आपण या ठिकाणी इथे याला डिझाईन्स देऊ. तर मी आता याच्या आतमध्ये इथे पुन्हा मला एक त्रिकोण पाहिजे आहे. तर त्या त्रिकोणासाठी मी आता इथे 1 सेंटीमीटर अंतर प्रत्येक बाजूपासून या ठिकाणी सोडणार आहे. आणि मी 1 सेंटीमीटर बाजूला ठेवून इथून याला प्रत्येक याच्या आतमध्ये एक आता इथे मी पुन्हा एक त्रिकोण काढण्यासाठीची आखणी केली आता. आणि आतमध्ये अशा प्रकारे एक आणखीन एक त्रिकोण आपण याच्यामध्ये आता आखतोय. तर हा त्रिकोण आखल्यानंतर आता या त्रिकोणाच्या आतमध्ये आपल्याला काही कापणी वेगळ्या प्रकारची करायची आहे, आणि त्यासाठी मी आणखीन या ठिकाणी एक आकार या ठिकाणी आता काढतो. माझा हा मध्यबिंदू सोडून मला या आकाराला काढायचा आहे. तर त्याच्याकरता मी या ठिकाणी
थोडे अंतर सोडून मध्यबिंदूपासून तीनही बाजूला 1, 2 आणि 3 असे 3 बिंदू मी घेतले आणि त्याला समोरच्या त्रिकोणाला जोडलं. तर अशा प्रकारे इथे मला याच्या आतमध्ये एक आकार दिसेल. तुम्हाला कापल्यानंतर सुद्धा तो आकार लक्षात येऊ शकेल की मी कसा आकार त्याच्या आतल्या भागामध्ये मी घेतलेला आहे. तर हे याचे दोन्ही टोकांना हा बिंदू जोडला की आतमध्ये आपल्याला एक आकार या ठिकाणी मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी आखणी केलेली आहे. मधला भाग मला हा मी नंतर काढून टाकणार आहे. तर त्याकरता आपल्याला आता या ठिकाणी आखणी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण इथे मधल्या भागामध्ये आपण काय आपल्याला करायचं असेल त्यानुसार. तर आता मी या ठिकाणी याला पहिल्यांदा आतल्या भागासाठी कट करायला आपण या ठिकाणी कटरचा वापर करून याला आखणी करणार आहोत. तर मी या ठिकाणी पहिला आतला जो त्रिकोण आहे तो मला कापायचा आहे. तो या ठिकाणी मी या ठिकाणी कापून घेतो आता. आपलं कटर जर हे बरोबर काम करत नसेल तर आपण याचं जे एक टोकावरचं ब्लेड आहे ना हे आपण या ठिकाणी तोडू शकतो. त्यामुळे आपल्या कटरला आता योग्य प्रकारे धार मिळते आणि मग आपल्याला त्यांनी कटिंगचं जे काम आहे ते चांगल्या प्रकारे करता येते. तर मी आता या ठिकाणी याचं टोक तोडून याला चांगला शार्प टोक आता मला मिळालेलं आहे. त्यामुळे माझं जे कापण्याचं काम आहे आता ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी होईल. कटर वापरत असताना आपल्या हाताला इजा होणार नाही, बोट कापला जाणार नाही याची पूर्ण खबरदारी आपल्याला घेतली पाहिजे. आणि एकदम कागदाला न ओढता आपण बरोबर कागद कापल्या जाईल या प्रकारचा दाब जर आपण बरोबर कटरवर दिला तर तुम्हाला अशा प्रकारचे आकार सहजासहजी यामध्ये कापता येतील. या ठिकाणी मी एक आकार कापल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचा आकार तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन्सचे आकार पण या त्रिकोणाच्या आतमध्ये कापू शकता. म्हणजे आपल्याला आकाश दिव्यामध्ये कुठल्या प्रकारचं डिझाईन दिसेल त्याचा विचार आपल्याला या ठिकाणी आता बदलता येऊ शकेल. तर मी अशा प्रकारे पाहता या ठिकाणी मी याला 3 टोकं मी या ठिकाणी मधातल्या भागातून कापून काढले. आता उरलेल्या भागामध्ये मला जर काही आणखीन डिझाईन काढायचं असेल तर ते डिझाईन आपण काढू शकतो. मी आता या ठिकाणी काही याला जास्त डिझाईन करत नाही. त्याच्याऐवजी आपल्याला याच्या छिद्रांचा वापर करून पुन्हा आपल्याला याच्यामध्ये काही डिझाईन्स करता येऊ शकेल. तर ते आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. आणि त्याच्यासाठी मग मी या ठिकाणी याला छिद्र आपण पाडून घ्यायचं काम आपण करणार आहोत. तर या ठिकाणी आता मी हा जो आहे याला आपल्याला त्रिकोणी आकार द्यायचा असल्यामुळे मी जिथून आपण याला रेषा पाडल्या होत्या त्याला मी आतमधल्या भागामध्ये असं मोडून घेतलं या ठिकाणी आणि याला सुद्धा अशा प्रकारे मोडून घेतलं मी. तर अशा प्रकारचा एक भाग याला मी आखून अशा प्रकारची आखणी मी या ठिकाणी केली होती. आणि आतून इकडनं असा दिसणार आहे हा भाग आपल्याला आणि इकडनं असा दिसणार आहे. आता याला आपल्याला जर छिद्र पाडून याला आपल्याला जर डिझाईन द्यायचे असतील तर त्या डिझाईनसुद्धा आपण यामध्ये देऊ शकतो आणि ती छिद्र आपण नंतर पाडू. आता आपल्याला सगळे असे एकसारखे आकार अशा प्रकारचे आकार आपल्याला आता 20 आकार असे लागणार आहेत. तर असे 20 आकारासाठी आपण पहिल्यांदा लाल रंगाचे 10 आकार आणि पिवळ्या रंगाचे 10 आकार असे दोन्ही आकार आपण आता आखणी करून घेऊ आणि त्याच्यानुसार मग आपल्याला ह्या आकाश दिवा जोडण्याचं काम जे आहे ते करता येईल. तर आता आपण याची आखणी करायला सुरुवात करूया.
तर मी आता याला या लाल कागदावर पण मला 10 आकार आखायचे आहे. तर मी आता याच्याप्रमाणे जसं जसं मला मिळेल कागद तसा आपल्याला याला आखणी करता येईल. आखणी करताना जी लक्षात ठेवायची काळजी ती म्हणजे आता मी आखणी या ठिकाणी जेव्हा पेनाने करतो, आपण आता इथे लक्षात घेऊया की मी आता हा आकार आखत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की मी पहिल्यांदा तर हा वर्तुळ मी असा आखून घेतला बरोबर कागदाच्या भोवतालून, म्हणजे मला गोल आकार कापता येतो. पण याचे जे त्रिकोणाचे टोकं आहेत त्यासाठी तुम्हाला याला मार्किंग असं करावं लागेल या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला आतमध्ये त्रिकोण जोडावे लागणार आहेत आणि मग आपल्याला याच्या आतल्या ज्या आपण कलाकृतीसाठी जे छिद्र पाडले त्याला सुद्धा आपल्याला आखून घेता येईल. तर अशा प्रकारे मी याला आखणी केली आहे बघा. आणि आता इथे आपल्याला हे जे 3 टोकं आहेत ह्या तिन्ही टोकांना पुन्हा याला जोडून घ्यायचं आहे. आपण यासाठी आता हे टोकं बरोबर आतल्या आतमध्ये घेऊन इथे मी थोडं जाड पेनाने मी थोडं दाबून या ठिकाणी करतोय मार्किंग, म्हणजे या ठिकाणी मला कागदाला घडी पाडणं जे आहे ते मला सोपं जाते. तर अशा प्रकारे माझा एक आकार मी आखला. असे संपूर्ण आकार आपल्याला आता या ठिकाणी आखायचे आहे. तर मी आता 10 आकार आखून घेतो आणि पिवळ्या कागदावर आपण 10 आकार आखू आणि मग त्यानुसार आपण आता याला करायला सुरुवात करू. तीन आकार आखून झाले. प्रत्येक वेळा आपल्याला ह्या त्रिकोणाचे तिन्ही टोकं मिळतील अशा प्रकारची मार्किंग आपल्याला प्रत्येक ठिकाणी करायची आहे, म्हणजे आपल्याला नंतर आखणी करताना ते सोपं जाईल. तिन्ही टोकं मार्क करून घेतले आणि आतल्या ज्या खिडक्या आहेत त्यासुद्धा आपल्याला या ठिकाणी आता 5 आकार आपले आखून झाले. आणखीन 5 आपल्याला लागणार आहेत या ठिकाणी. एक 2 3 4 5 6 7 8 झाले. आणखीन हा एक 9 आणि आपल्याला आणखीन एकच आकार फक्त लागणार आहे आता.
तर अशा प्रकारे माझे आता 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा एक 10 असे 10 आकार मी या ठिकाणी कापले. सेम अशाच प्रकारचं आपल्याला आता पिवळ्या कागदाचे पण आपल्याला आता आखायचे आहेत. तर ते पिवळ्या कागदाचे आपण आखायला सुरुवात करूया आता. आता पिवळे आपले आखून होईपर्यंत आपण याला मार्किंग करून घेऊ आपण यासाठी. अशा प्रकारे मी आता हे त्रिकोण या ठिकाणी आखून घेतो आहे. त्रिकोणाची टोकं बरोबर आखल्या गेली पाहिजे ही काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची असते. तर आता माझ्याकडे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे एक लाल 10 असे 10 पूर्ण आकार माझे आता आखून झालेले आहेत. आणि आता याला मी तोपर्यंत कापायला सुरुवात करतो आणि मग आपण याला आतल्या याच्या डिझाईनसुद्धा आपण कापून घेऊ.
पहिले आपण याचे सर्व तुकडे जे आहेत ते वेगळे काढून घेऊ, म्हणजे आपल्याला गोल आकार कापण्यासाठी जरा सोपं जाईल. आणि आता या सगळ्यांना मी बरोबर गोलाकार कापायला सुरुवात करतो. एक गोल आकार तुम्ही जितके चांगले कापाल तितकं चांगलं तुमचं आकाश दिव्याचा आकार आणि आकाश दिव्याची जो सुंदरता आहे ती चांगली दिसणार. आता हे सगळे आकार आपण एका वेळेलाच कागदावर कागद ठेवून जर कापण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये कागद हे खालीवर सरकतात आणि मग हे त्रिकोणाचे तिन्ही टोकं बरोबर एकसारख्या रुंदीचे लांबीचे राहत नाहीत. आणि मग वर्तुळ आपण भलाही गोल बरोबर जरी कापला तरी प्रत्येक त्रिकोणाचा आकार हा परफेक्ट आला पाहिजे, समभुज त्रिकोण बरोबर दिसला पाहिजे. यासाठी आपण एक एक वेगवेगळा आकार जर कापला तर आपल्याला ते जास्त सुंदरता आणण्यासाठी उपयोगी पडते. आपण आता सोबत सोबत पिवळ्या कागदाचे आकार सुद्धा आखतो आहोत, आखणी करून घेत आहोत आणि मग ते सुद्धा आपण या ठिकाणी कापून तयार करू. इथे लक्षात ठेवायचं आहे की मी ह्या ज्या रेषा आता स्केलनी आखतो आहे आपण, त्या रेषा थोड्या आपण दाबून काढतो आहे, जेणेकरून त्या ठिकाणून कागदाला घडी पाडताना आपल्याला एकदम परफेक्ट घडी त्रिकोणी आकारामध्ये कागदाला पाडता येईल. मी या ठिकाणी लाल रंगाचा जी जाड शीट येते सेंचुरी पेपरसारखी आणि पिवळ्या रंगाची सेंचुरी पेपर, अशा दोन प्रकारचे कागद आपण या ठिकाणी वापरतो आहोत. यामध्ये आणखीन वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा आपण आता आपला तुकडे वापरता येतील. यामध्ये आपण दोन रंग वापरत असल्यामुळे आपल्याला दिवसाच्या वेळेला सुद्धा आपला आकाश दिवा जो आहे तो हा रंगीत दोन वेगळ्या रंगामध्ये आणि नुसता तसा सुद्धा पाहायला तो आकर्षित दिसेल. त्यामुळे लाईट लावल्यावर तर तो आकर्षित दिसणारच आहे.
अशा प्रकारे मी आता हे 10 आकार आपण आता या ठिकाणी आखून घेतले. आता यामध्ये आपल्याला यामध्ये तोपर्यंत आता मी याच्यामध्ये आतल्या भागामधले जे आपल्याला छिद्र कापायचे आहेत ते कापायला मी आता या ठिकाणी सुरुवात करतो आहे. हा आकाश दिवा अतिशय लवकर तयार होतो आणि दिसायला सुद्धा आकर्षक बनतो. यासाठी फक्त आपल्याला तुमचं जे कापायचं जे काम आहे त्यालाच थोडा वेळ लागतो फक्त. बाकी काम लवकर आपण पूर्ण करू शकतो. आता आपले 20 जे भाग आहेत याचे हे तयार झालेले आहेत आणि आता याला आपल्याला फक्त जोडायचं काम हे शिल्लक राहणार आहे.
त्यामुळे कापण्याचं काम झाल्यानंतर आपल्याला बरंचसं काम आपलं पूर्ण झाल्यासारखं होते. या ठिकाणी पुन्हा लक्षात ठेवायचं आहे की कटरनी कापत असताना आपलं बोट कटरच्या खाली जाणार नाही. थोडा कापायला वेळ लागला तरी चालेल. प्रत्येक वेळा तुम्ही 2 वेळा त्या ठिकाणून कटरनी ब्लेड फिरवू शकता, कटरचं ब्लेड. परंतु त्याला जास्त ताकद लावून लवकर कापण्याचा प्रयत्न करू नये. आणि सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची असते. कुठलंही कौशल्य आपण एखाद्या यंत्रावर काम करत असताना सुद्धा आपल्याला यंत्र हाताळताना आपल्याला काही इजा होणार नाही किंवा आपण विज्ञानाचे प्रयोग करत असताना आपल्याला काही इजा होणार नाही याची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचं असते. त्यानुसार आपल्याला हे जे डिझाईन कापण्याचं जे काम आहे ते आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे की आपण कुठल्याही प्रकारची घाई न करता हे डिझाईन्स आपण यामध्ये काळजीपूर्वक कापणार आहोत. हा जो आकाशदिवा आता या ठिकाणी आपण बघतो आहोत, या आकाशदिव्याला आणखीन आपण वेगळ्या प्रकारामध्ये सुद्धा पुढे बनवणार आहोत. त्यामुळे ही प्रक्रिया पुन्हा आपल्याला अशा प्रकारे त्रिकोण तयार करून करायची जी प्रक्रिया आहे ही पुन्हा आपल्याला पुढे लागणार आहे. तर आता आपले हे लाल रंगाचे जे आपले भाग आहेत हे पूर्ण भाग तयार झाले. आता याला ही घडी जी केली आपण अशा प्रकारची, ही घडी जी आहे ना ही बरोबर अशा भागाची म्हणजे दिसताना दर्शनी भाग आपला हा राहणार आहे आणि आखलेला भाग आपला आतून असणार आहे. तर ही आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता मी ह्या प्रत्येक या भागाला आता या ठिकाणी घड्या करतो इकडे. तर ही घडी आता आपल्याला अशी या रेषेवर बरोबर अशा प्रकारे करायची. म्हणजे या रेषेवर बघून आपण जर घडी केली तर आपल्याला इकडनं हा रेषा वगैरे आखलेला काही भाग दिसत नाही. तर अशा प्रकारे आपल्या सगळ्या भागांना आता घड्या करून घ्यायच्या आहेत. इथे पेनानी रेष पाडून त्रिकोण परफेक्ट आखलेला असल्यामुळे अचूक आखला असल्यामुळे आपल्याला हा त्रिकोण घडे करायला ताबडतोब सोपा जातो आपल्याला. आणि असे सगळे आकार आता आपण या ठिकाणी तयार करून घेणार. आता अशा प्रकारे आपला 10 भाग जे आहेत आणि 10 भाग आपण आता हे तयार केले. आता सोबत आपण या 10 भागांना काही ठिकाणी आता छिद्र पाडण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तर त्यासाठी मी या ठिकाणी माझ्याकडे आता
तीन भाग एकत्र करून पण मला असं प्रकारचं छिद्र पाडायचं काम जे आहे ते एकत्र करता येईल आता. पण हे त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला छिद्र पाडण्यासाठीचं जे पंचिंग मशीन आहे हे आपल्याकडे असावं लागेल, म्हणजे आपल्याला याचा बरोबर उपयोग आपल्याला करता येईल. तर इथे आता मी याला बरोबर प्रत्येक टोकावर याला कोपऱ्यावर या ठिकाणी इथे छिद्र पाडतो आहे. आता त्रिकोणाच्या टोकावर मी या ठिकाणी एक छिद्र पाडलं, एक इथे सुद्धा पाडलं असंच, आणि एक इथे सुद्धा पाडलं. आता अशा प्रकारे आपल्याला आणखीन काही डिझाईन करायचे असतील तर आपण त्यासाठी थोडंसं पुढे जाऊन सुद्धा छिद्र पाडू शकतो या ठिकाणी. याला इथे आता पुढे जाणं शक्य नाही आपल्याला, त्यामुळे आपण इथे पाहिजे असल्यास तीन तीन छिद्र आपण तिन्ही टोकाला करून घेऊ या ठिकाणी. तर अशा प्रकारे आता प्रत्येक त्रिकोणाच्या वरच्या भागावर तीन ठिपके, तीन छिद्र मी आता अशा प्रकारे ह्यांनी पाडून घेतले. पहिलं छिद्र हे त्रिकोणाच्या वर आणि बाकी दोन्ही छिद्र दोन बाजूला. तर अशा प्रकारे प्रत्येक याच्यामध्ये मी आता याला असे छिद्र तयार करून घेतले. त्यामुळे दिसताना तुम्हाला यातून प्रकाश बाहेर आल्यामुळे जो आकाश दिवा आहे तो दिसायला थोडासा आपल्याला सुंदर या ठिकाणी दिसेल. आपल्याला वाटलं तर आपण ह्या कागदाच्या आतल्या भागातून तुम्हाला काही रंगीत कागद चिकटवायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही चिकटवू शकता. तर आपल्याला जसं वाटेल तशा प्रकारचं जिलेटिन कागद किंवा लाल रंगाचा ताव, वेगळ्या रंगाचा ताव वगैरे ते सुद्धा आपल्याला वापरता येऊ शकते. सध्या आपण ते काही या ठिकाणी करत नाही आहोत, परंतु आपल्याला तसं सुद्धा करता येईल. अशाच प्रकारे आपण आता आपले जे पिवळे भाग जे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी तयार करून घेऊया. घडी घालताना मी पुन्हा सांगितल्याप्रमाणे घडी ही बरोबर घालायची आहे, म्हणजे बाहेरच्या भागातून आपल्याला घडी दिसणार नाही. या निळ्या रेषेवर मी या ठिकाणी घडी पाडतो आहे. आपले पुन्हा तीन भाग या ठिकाणी तयार झाले. मी याला एकत्र यांना पुन्हा छिद्र पाडून घेतो या ठिकाणी.
या जी डिझाईन आपण आखलेली आहे ही डिझाईन आपण थोडी वेगळ्या सुद्धा प्रकारची आपल्याला घेता येऊ शकते. उदाहरणार्थ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो की आपल्याला या ठिकाणी असं वेगळ्या प्रकारचं डिझाईनसुद्धा याला कापता येऊ शकेल. तर मी एक असं वेगळ्या प्रकारचं डिझाईन यामध्ये कापलं. असं सुद्धा आपल्याला वेगवेगळे डिझाईन्स जे आहे ते त्रिकोणाच्या आत आपल्याला कापता येऊ शकतात. पुन्हा आपण आता याला छिद्र पाडून घेऊया. तर अशा प्रकारे आपले आता हे सगळे आकार तयार झालेले आहे. आपल्याला पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी आणखीन काही डिझाईन जर आपल्याला करायचं असेल तर ते डिझाईन आपण करू शकतो. मला वाटते ते डिझाईन राहू देऊ आपण, कारण जास्त डिझाईन कापलं तर हा तुमचा आकार जो आहे तो थोडासा आपला गडबड होतो. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आता फक्त याला जोडायच्या सुरुवात आपल्याला करायची आहे. तर आता या ठिकाणी माझ्याकडे 10 तयार झाले माझ्याकडे आणि हे सुद्धा 10 तयार झाले. असे 20 आकार या ठिकाणी आता आपण वापरणार आहोत. आणि याचा आकार जोडायसाठी आपल्याला काय करायचं, तर पहिल्यांदा आपण पहिला आकार जो जोडायचा आहे तो आपण लक्षात घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा तर मला अशा प्रकारे 5 या ठिकाणी हे लागणार आहेत. तर मी या ठिकाणी आता इथे हे 5 एकामेकाला अशा आकारामध्ये जोडणार आहोत. अशा आकारांमध्ये जोडायसाठी मला हे वापरायचं आहे. तर आपण आता या ठिकाणी पुन्हा एक असाच भाग आपण खालचा जोडू आपण. तर त्यासाठी आपल्याला आता इथे मला काय करायचं आहे, बरोबर हा त्रिकोणाला त्रिकोण जर मी मिळवला, असा त्रिकोणाला त्रिकोण जर मिळवला
तर मी याला या ठिकाणी स्टॅपलरने मी याला जोडू शकतो. म्हणजे हे दोन्ही त्रिकोण मला असे एकामेकाला बरोबर मिळवायचे आहेत. बरोबर हे एकाला एक मिळाले पाहिजे असं ठेवून मग याला इथे धरून तुम्ही याला स्टॅपलर मारू शकता. सध्या आता मी या ठिकाणी एकच स्टॅपलर मारणार आहे, परंतु आपण 2 स्टॅपलर पण त्याला मारू शकतो. तर आता हा भाग माझा जोडला गेला बरोबर. तर अशा प्रकारे आपण आता या ठिकाणी दुसरा भाग याला जोडायचा आहे मला आता पुन्हा इकडनं. तर आता हा मला असा बरोबर मी भागावर एक भाग ठेवला याचा आणि मग याला मोडलं आणि आता इथे मी बरोबर पुन्हा स्टॅपलर लावणार. म्हणजे तिसरा भाग जोडला गेला माझा. पुन्हा आपण आता चौथा भाग या ठिकाणी आपण जोडू. असा बरोबर आपण एकावर एक ठेवला आणि आता याला बरोबर मोडलं आणि आता इथे आपल्याला स्टॅपलर मारायचं बरोबर या ठिकाणी. म्हणजे हा तिसरा भाग आपला जोडला गेला आणि आता पुन्हा हा पाचवा भाग आहे आपला इकडे. आता जरी रंग आपला वेगळा असला तरी आपण आता या ठिकाणी हा घेऊन घेऊ. या ठिकाणी जवळजवळ येत असले तरी 2 रंग. आणि आता पाचवा भाग म्हणजे हा माझा असा पंचकोन आकाराचा तयार होईल. हा याला इथे जोडून मी याला पुन्हा आता धरून आपण या ठिकाणी तर अशा प्रकारे आपलं आता हे बरोबर 5 आकाराचं हे असं तयार झालं. तर अशा प्रकारचं आपल्याला आता एक जोडणी आपली झाली. आता ही जोडणीच्या शिवाय आता आपल्याला हे 10 भाग एकामेकाला जोडायचे आहेत. तर आपण प्रत्येकी 2-2 भाग जे आहेत ते आता पहिल्यांदा एकामेकाला जोडून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण आता हे दोन्ही भाग एकामेकावर ठेवून इथे आपण जोडले. म्हणजे 2 भाग आपले जोडले गेले. पुन्हा नंतर पुन्हा 2 भाग घेऊ आपण या ठिकाणी. पुन्हा 2 भाग आपण जोडले. पुन्हा 2 भाग आपण जोडले. पुन्हा 2 जोडले आपण आणि आणखीन आता आपण 2 जोडणार आहोत. म्हणजे आपले 10 भाग या ठिकाणी आता आपण वापरतो आहे. तर आता असे 10 भाग आपण या ठिकाणी जोडले. शिल्लक आपल्याजवळ आता पुन्हा 5 शिल्लक राहिले असतील बरोबर. 3 पिवळे आणि 2 ह्याच्या नंतर आपण जोडणार आहोत आता पुन्हा. आता आपल्याला हे जे आहेत यांना आपल्याला आता जोडताना काय करायचं आहे, तर अशा प्रकारे जोडायचं आहे आपल्याला. पुन्हा लाल आणि पिवळा हे एका रांगेत आले पाहिजे असे. म्हणजे 4 त्रिकोण आपले एका रांगेमध्ये झाले पाहिजे. तर मी आता इथे याला पुन्हा याच्यावर बरोबर असं मॅच करून इथे मी आता पुन्हा एक स्टॅपलर लावतो याला.
असं नसते काढत कधीच. तर आपण काय करतो की हे सगळे त्रिकोण एका रांगेत आले पाहिजे अशा हिशोबाने आपल्याला हा लाल याला जोडायचा आहे. म्हणजे हे एका रांगेमध्ये बरोबर असे 4 आले माझे. तर इथे मला आता बरोबर हा त्रिकोणावर त्रिकोण असा मिळेल असा करून म्हणजे आता हे एका रांगेत जोडले गेले 4. याला पुन्हा आता आपल्याला पुढचा जो लाल जोडायचा हा असा जोडावा लागेल. म्हणजे हे एका रांगेत आले पाहिजे 6 झाले पाहिजे आता एका रांगेमध्ये. तर याला पुन्हा मी बरोबर मॅच करून म्हणजे आता आपले पुन्हा हे एका रांगेत 6 झाले. पुन्हा आता हा लाल याला जोडावा लागेल आपल्याला असा. म्हणजे एका रांगेमध्ये आता हे 8 होतील. तर आता 8 साठी पुन्हा मी याला बरोबर मॅच करून म्हणजे आता हे 8 झाले आणि हे 2 पुन्हा आता आपला हा शेवटचा म्हणजे 10वा आपला असं जोडायचा इथे बरोबर ह्याच्या रांगेमध्ये. तर याला आपण आता असं ठेवणार, याला मॅच करणार आणि इथे याला चॅप्टर देणार. म्हणजे आता हे असे पूर्ण आपले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मी एकत्र जोडले. आता ह्या 10 मला इथे हा शेवटचा याला जोडायचा आहे. म्हणजे हा शेवटचा आकार मी बरोबर असा जर एकत्र मॅच केला तर इथे मला आतमध्ये असं एकत्र मॅच करून इथे मी आता याला पुन्हा स्टेपलर लावतो. म्हणजे 10 पण भाग जोडले गेले आणि हा मधला जो भाग आहे आपला बेस, असा बेस आपला आता तयार झाला. आता याला आपल्याला हा जो भाग आहे हा याच्यावर लावायचा आहे, हा यावर लावायचा आहे आपल्याला आता बरोबर 5चा भाग. तर याच्यासाठी प्रत्येक भाग आपल्याला एकामेकाला लावत जायचा आहे आणि असंच आपल्याला आता खालच्यासाठी लागणार आहे. तर खालचे पण आपण 5 भाग पहिल्यांदा जोडून घेऊ. तर त्यासाठी पहिल्यांदा मी आता हा लाल आणि पिवळा एकत्र जोडतो. याच्या बाजूला पुन्हा मला लाल लागेल, आता इथे पिवळं लागेल. आणि आता इथे पुन्हा मला लाल लावायचं आहे. आणि आता हा पिवळा पुन्हा मला इथे जोडणार आहे मी आता. पण हा पिवळा जोडत असताना आपण यामध्ये हा जो पिवळा आहे हा पिवळा या पिवळ्याला या ठिकाणी जोडणार आहोत. अशा प्रकारचा आकार आपला तयार होईल. आता मी या ठिकाणी आता याला इथे पिवळ्याला पिवळा मॅच करून पुन्हा जोडतो या ठिकाणी. आणि आता याला आपल्याला असं जोडता येईल. पण आता असं जोडत असताना आपल्याला याच्यामध्ये लाईट टाकण्यासाठी जागा सोडावी लागणार आहे. आणि म्हणून मी जो शेवटचा जो पिवळा तुकडा आहे हा मी नंतर
या ठिकाणी याला जोडणार आहे आणि म्हणून मग मी याला सध्या शिल्लक ठेवतो. ही जी टाचणी आहे आपण ही काढून टाकू पहिले 3, कारण आपल्याला शेवटचा तुकडा जो आहे हा आकाश दिव्यामध्ये लाईट टाकण्यासाठी वापरायचा असल्यामुळे त्याची जरा जोडणी थोडी वेगळी आहे. त्याच्यामुळे हा एक शिल्लक मी ठेवला आता वेगळा आणि सध्या 4 या ठिकाणी मी जोडून घेतले. आता आपण पहिल्यांदा हा जो भाग आहे वरचा याला जोडून घेऊ आणि मग आपण आपल्या पुढच्या भागाकडे जाऊ. आता मी याला पुन्हा या ठिकाणी बरोबर हे सर्व त्रिकोण बरोबर मॅच करून स्टॅपलर लावायचा आहे. मग त्याच्या बाजूला आता पुन्हा हा दुसरा भाग आला. तर या दुसऱ्या भागाला मी आता या ठिकाणी बरोबर जोडलं. नंतर हा तिसरा भाग या ठिकाणी आला. नंतर हा भाग याच्यावर मॅच करू आपण आता या ठिकाणी. आणि हा 5वा भाग आपोआप जुळला गेला याच्यामध्ये. याला आपल्याला इथे आता बरोबर मॅच करून तर अशा प्रकारे आपण याच्यामध्ये हे 10 भाग आपण वेगळे जोडले आणि त्याच्यावर मग हे 5 जोडले आणि अशा प्रकारे आपण हा एवढा भाग एक तयार केला. आता हे आपल्याकडे असं टोपलीसारखं बास्केटसारखं एक तयार झालेलं आहे. आणि आता याला आतून आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला हे वरचे जे टोक आहेत हे जोडायचे आहेत. तर आता ही 5 याला आपण पुन्हा जोडणार याच प्रकारे. आता प्रत्येकाला पुन्हा एक 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 जोड देतो मी या ठिकाणी. तर आपण हा पहिला भाग या ठिकाणी जोडू. नंतर हा दुसरा भाग आपण या ठिकाणी जोडू. आता नंतर हा तिसरा भाग मी आता या ठिकाणी याला बरोबर जोडतो आणि आता इकडे याला आपण स्टॅपलर लावू आणि 5वा भाग आपण आता इथे जोडला. पुन्हा 2 यू पिन काढते यातल्या ड्रॉवरमध्ये. तर अशा प्रकारे आता आपण याला जोडलेले आहेत. फक्त आता आपला हा शेवटचा जो तुकडा राहिलेला आहे हा राहिलेला तुकडा आणि इथून आपल्याला लाईट टाकायचा आहे. त्याच्यामुळे आता आपण इथे लाईट टाकण्यासाठी जी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण याच्यामध्ये करणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला इथे आता हा जो तुकडा आहे हा तुकडा फक्त आपल्याला एकाच ठिकाणी जोडायचा आहे. आणि आता तुम्ही याला कसं टांगणार आहे तसं प्रकारे तुम्हाला आपण हा जो तुकडा आहे हा तुकडा या खालच्या याला फक्त या ठिकाणी जोडू पिवळ्या भागाला आणि वरच्या भागाला तो आपल्याला तसाच सोडवायचा तो तुकडा. तर मी आता याला इथे जोडला आणि आता हा असा तुकडा तयार झाला माझा. आणि आता हा तुकडा मी या ठिकाणी असा उघडणारा ठेवलेला आहे म्हणजे इथून तुम्हाला लाईट टाकता येतो आणि मग याला बरोबर जोडता येते आणि मग तुम्हाला हा असा या ठिकाणी आकाश दिवा हा टांगता येतो बरोबर. तर अशा प्रकारचा हा आकाश दिवा आपल्याला टांगायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा याला एक तुकडा आपण लाईट घालण्यासाठी मोकळा ठेवलेला आहे. याला तुम्हाला बंद करावं लागेल नंतर. तर या ठिकाणी मी आता काय करतो आहे याला बंद करण्यासाठी
आपण या ठिकाणी अशा प्रकारचं ह्या यू पिनचा वापर या ठिकाणी मी करतो आहे ही. आणि आता ही जी यू पिन आहे यामध्ये लाईट टाकल्यानंतर तुम्हाला ही जी यू पिन आहे ही यू पिन इथे लावायची बरोबर. ही यू पिन मी या ठिकाणी बरोबर अशी लावली, किंवा दुसरी यू पिन मला आता इथे अशी लावता येईल. म्हणजे माझ्या दोन्ही यू पिन लागल्यानंतर हा या ठिकाणी लाईट आतमध्ये बरोबर, वायर फक्त तुमचा इथून बाहेर निघणार थोडासा, बस तेवढी जागा तुम्हाला या ठिकाणी बरोबर मिळते. आणि ह्या दोन्ही यू पिनचा वापर करून मी या ठिकाणी बरोबर याला असं या ठिकाणी पहा जोडलेलं आहे. आता याला आणखीन आपल्याला जर सुंदर करायचं असेल तर आपण आता हा जो खालचा भाग आहे याला इकडे खाली असं लटकवण्यासाठी आपण इथे लावू शकतो. तर हे जे लटकण्यासाठी जे आपल्याला लावायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी लावता येऊ शकतील. आणि वर पण आता आपल्याला याला दोरीने बांधायची व्यवस्था करायची आहे. तर ही बांधायची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला आता पहिल्यांदा काय करायचं ते बघू आपण आता. तर मी त्यासाठी ही लोकर या ठिकाणी वापरतो आहे. आणि ह्या लोकरीचा आपल्याला आता मला याच्यामध्ये 5 तुकडे याचे लागणार आहेत. तर मी तर असं 5 पदर मी याचे करून घेतले. आणि याचा वापर आपण आता याला टांगण्यासाठी करणार आहे. आता साधारणप्रमाणे आपल्याला 1 फूट आणि आणखीन 6 इंच अशा प्रकारे 1.5 फूट लांबीचं आपल्याला हे दोरे सुतळीसारखं घ्यायचं आहे. आपल्याला लोकरचा वापर केला मी या ठिकाणी. आणि आता आपण हे जे 5 तुकडे तयार केले या तुकड्यांना आपल्याला आता याला बांधायचं आहे. तर त्याच्याकरता मी 5ही तुकडे हे वेगळे करून घेतो पहिल्यांदा. आणि 5ही तुकडे वेगळे केल्यानंतर आता आपल्याला याला टांगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे इथे की इथे पुन्हा आपल्याला आपल्या मशीननी छिद्र पाडायचं आहे. तर या ठिकाणी आता या ठिकाणी इथे मध्यभागी बरोबर हा जो भाग आहे याच्या मध्यभागी मी इथे बरोबर छिद्र पाडतो याला एक. आता हे छिद्र सगळीकडे एकसारख्या अंतरावर पडलं पाहिजे, म्हणजे तुमचा बॅलन्स तुमचं त्याचा बरोबर साधता येते. किंवा तुम्ही हे थोडंसं टोकाकडे पण असं करू शकता याला. तर मी आता या ठिकाणी एक छिद्र काढलं इकडे, अशाच एवढ्याच अंतरावर मी आता इकडे दुसरं छिद्र पण इथेच घेतो बरोबर. नंतर इकडे तिसरं छिद्र पण मदत घेता येईल मला या ठिकाणी. आणि इकडे चौथं छिद्र आणि ह्या ह्याच्यामध्ये 5वं छिद्र. तर असे 5 छिद्र मी या ठिकाणी घेतले. जो लाईट ज्याच्यातून आपण टाकलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला हा कागद आपण आता बंद केल्यानंतर मग आपल्याला हा जो लोकर आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालता येऊ शकेल अशी. तर तुम्हाला अशा प्रकारे हे करता येईल. हलकाच बांधायचा आहे, कागदाचा असल्यामुळे हलका आहे हा. तर ही पहिली लोकर मी या छिद्राला बांधली. त्यानंतर दुसरी लोकर बांधली. परंतु आता ही लोकर बांधल्यानंतर लाईट काढलेला भाग जो आहे तो आपल्याला लवकरात लवकर उघडता येणार नाही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर त्यासाठी मी याला असं न करता आपण एक चांगली आयडिया यासाठी आपण करू. तर मी सध्या आता ही लोकर तशी शिल्लक ठेवतो. बाकीच्या लोकर आपण पहिल्यांदा बांधून घेऊ. 3 बांधून घेऊ आपण आणि 2 आपल्याला नंतर बांधायचे आहेत. तर मी आता इथे दुसरी बांधून घेतो.
आता हे जे दोन जे राहिलेले आहेत यासाठी मला आता या ठिकाणी आपण असं करणार आहोत की आपल्या कागदाच्या छोट्या पट्ट्या आहेत, या दोन पट्ट्या मी आता या ठिकाणी घेतो. अशा प्रकारे. आणि याला आता थोडंसं गुंडाळून मी याचं आपण हे असं तयार केलं एक छोटंसं. असंच आणखीन एक तयार करून घेऊ आपण या ठिकाणी. तर असे मी दोन आता हे तयार करून घेतले याला बरोबर. आणि आता याला याला बांधायचं आहे आपल्याला. लोकर आपल्याला याला बांधायची आहे. तर अशा प्रकारे मी आता ही लोकर याला बांधून तयार केली आणि अशीच दुसरी पण लोकर आपण तयार करू. आता ही जी लोकर आहे ही लोकर आपल्याला याच्या छिद्रातून टाकून फक्त इकडनं काढून घ्यायची अशी. आणि दुसरी जी आहे ती इकडनं टाकायची आपल्याला आणि इकडनं काढून घ्यायची आहे. आता काय झालं की मी जर ह्या पिना जर काढल्या इथल्या, ही पिन आणि ही पिन जर काढली यू पिन, तर हा जो मधला भाग आहे ह्याच्यामध्ये ह्या दोऱ्या दोन्ही पण अशा बरोबर ढिल्या राहू शकतात. आणि हा भाग आता इथे बरोबर अडलेला आहे, त्याचा इथे पण अडलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला मग हा पुन्हा पक्का करता येईल आपल्याला. आणि आकाश दिवा अडकवण्यासाठी काही अडचण येणार नाही. आता मी पुन्हा याच्या या यू पिन ज्या आहेत त्या या ठिकाणी लावून टाकतो. आणि आता आपले हे जे पाचही टोकं आहे हे पाचही टोकं आपल्याला एकत्र धरून याला बरोबर एकसारखं असं बॅलन्स करून आपल्याला याला वरते गाठ बांधायची आहे. आता इथे बरोबर बॅलन्स झालेला आहे, बरोबर आहे. हां, तर आपल्याला आता हे बरोबर आहे. अशा प्रकारे आपण याला आता इथे आपण याला पहिल्यांदा एक गाठ बांधून देऊ. हे एकसारखं झालेलं आहे बरोबर. आणि आणखीन एक गाठ आपल्याला एवढ्यात बांधता येईल आता इथे. तर मी इथे आणखीन एक याला गाठ बांधतो आहे. आता अशा प्रकारे आपण या ठिकाणी, तर मी इथे आता अशी रचना तयार केली याची बरोबर. म्हणजे हा जो भाग आहे हा तुम्हाला बांधण्यासाठी पक्का कामात येणार आहे, वरचा भाग. आणि इथे बरोबर 5 टोकं आपण याचे केले आणि याला बॅलन्स करून आपण असं केलेलं आहे. आता याला आणखीन डिझाईन आपल्याला जर करायचं असेल तर याला खाली आपण इथे आपल्याला अशा लोंबकळणाऱ्या पट्ट्या जर असतील तर त्या पट्ट्या आपण या ठिकाणी अशा खाली लावू शकतो. तर त्या कशा करायच्या ते आपण या ठिकाणी आता बघू. त्या पट्ट्या आपण आता पिवळ्या कागदाच्या घेऊ या ठिकाणी. आणि त्याला खालून आपल्याला
त्या टांगता येतील. तर त्यासाठी मला 5 पट्ट्या पाहिजे आहे. तर मी आता या ठिकाणी एक ही पट्टी आपण काढून घेतली एक. आणि आता याचे मला 5 तुकडे जवळपास पाहिजे आहेत. तर असा मी अंदाज घेतला याचा बरोबर. तर 1 2 3 4 5 आणि आता हे 5 तुकडे मला असे एकत्र या ठिकाणी काढता येतील. तर आता याला आपण या ठिकाणी सरळ करून घेऊ आणि इकडचा भाग पण आपण याचा सरळ करून घेऊ. आता याला आपल्याला जेव्हा आपण हा असा धरणार तर याचा जो खालचा टोक आहे इथे आपल्याला याला लावायचं आहे असं. तर इथे हा भाग असा लावला तर बरोबर दिसणार नाही, याला तिरपं कापावं लागेल थोडंसं. म्हणून आपण याला इकडे इथे वरते तिरपा कट देणार आहोत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी बरोबर असा कट आपल्याला याला द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला याच्या वरते इथे प्रत्येक टोकावर आपल्याला हे असं लावता येणार आहे. असं या ठिकाणी खालचे टोकं जे लावणार आहे ते असे आपण लावणार आहे. तर इथे आपल्याला आता हा भाग आपण असा तिरपा केला, याला आणखीन तिरपा थोडासा करावा लागणार आहे आपल्याला. तर मी याला थोडा आणखीन तिरपा करतो या ठिकाणी. आणि आता आपण याच्या पट्ट्या पट्ट्या या ठिकाणी कापणार आहोत. म्हणजे याला आपल्याला एकसारखं असं आणि आता याचा इकडचा भाग आपण याचा मोकळा ठेवला होता, बंद ठेवला होता, तो आता या ठिकाणी आपण म्हणजे 2 आपले आता वेगवेगळे भाग तयार झाले. हे 2 भाग तयार झाले. आणि हा आणखीन एक भाग आपला जो तयार झाला. आणि आता याला आपल्याला धरून ठेवल्यानंतर ना हा खालचा जो भाग आहे याला इथे आपल्याला याला असं लावायचं आहे. तर याला आपण इथे स्टॅपलर लावू शकतो. आता याला थोडं डिझाईनसाठी आपल्याला याला एक इकडे आणि एक इकडे असं सुद्धा याला मोडता येईल आपल्याला. आणि आता याला इकडे जो वरचा भाग आहे तर त्या खालच्या या त्रिकोणाला याला इथे आपल्याला याला बरोबर असं लावता येईल. याला मी एक स्टॅपलरनी या ठिकाणी याला, किंवा आपण याला फेविकॉलनी सुद्धा लावू शकतो. इथे आपण याला जर या पट्टीला जर फेविकॉल लावलं तर तसं सुद्धा आपल्याला करता येऊ शकेल.
पुन्हा आपण या पट्टीला एक भाग इकडे एक भाग इकडे असं करून घेणार याला. आणि आता याला फेविकॉल लावून दुसरा भाग इकडे लावला मी. तर अशा प्रकारे आता आपल्याला अशा प्रकारे आपण आता आकाश दिवा या ठिकाणी तयार केलेला आहे. इथे आपल्याला याला इकडे आपण खालच्या भागामध्ये याला आपण आता इथे असे हे लावले, आपण सगळे टोकं लावले. आणि इथे याला जोडत असताना आपण याला वरचे 5 त्रिकोण पहिल्यांदा जोडले, नंतर मधल्या भागातले आपण 10 त्रिकोण एकमेकाला जोडले आणि मग खालचे 5 एकमेकाला जोडले. आणि ह्या खालच्या 5ला आपण या ठिकाणी बरोबर अशा प्रकारे हे लटकणाऱ्या पट्ट्या ज्या आहेत त्या सुद्धा आपण बरोबर लावल्या. आणि आता आपल्याला इथे आपण वरते मी जे अरेंजमेंट तुम्हाला दाखवलेली आहे त्यामधून तुम्हाला आता इथे आपण ह्या जर यू पिन काढल्या तर ही मधला भाग आपल्याला असा थोडासा दूर करता येतो. यातून तुम्हाला लाईट आतमध्ये टाकता येईल आणि लाईट आतमध्ये टाकला की तुम्हाला पुन्हा ही पट्टी बरोबर लावून देता येईल. लावून तुम्हाला पुन्हा ही दोरी ओढून घ्यायची बरोबर. आणि दोरी ओढून घेतल्यानंतर पुन्हा इथे आपल्याला या पिना ज्या आहेत त्या या पिना बरोबर इथे लावता येतील अशा प्रकारे. आणि अशीच इकडची पण पिन इथे लावता येईल आपल्याला. तर अशा प्रकारे आपण इथे आता ह्या दोन्ही यू पिन याला लावलेल्या आहेत. म्हणजे इथून आता हे झाकण उघडायचं काम पडलं तर आपण उघडू शकतो. बाकी वेळेला आपण दोरा धरल्यानंतर ते बरोबर धरल्या राहील असं. आणि अशा प्रकारे आपण हा आकाश दिवा आपण आता या ठिकाणी तयार केला. यामध्ये लाईट लावल्यानंतर सुद्धा आपण याला बघू शकतो. इथे आपण आता
तर अशा प्रकारे आपल्याला हा असा आकाश दिवा जो आहे हा आपण तयार केला. यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे सुद्धा आपण कागद वापरू शकतो. मधल्या भागात जो कापलेला भाग आहे या सगळ्या भागामध्ये तुम्ही वेगळ्या रंगाचे पतंगीचे ताव जर लावले तर ते सुद्धा करता येईल. आणि मगाशी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये पहा मी वेगळी डिझाईन इथे कापलेली आहे. ही अशी वेगळी डिझाईनसुद्धा तुम्हाला त्या आतमध्ये कापता येईल. आणि अशा प्रकारे आपण असा एक 20 तुकड्यांचा वापर करून आपण एक असा प्रकारचा एक सुंदर असा आकाश दिवा या ठिकाणी तयार केलेला आहे. तर पुन्हा आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा आणखीन याच आकाश दिव्याचाच थोडासा तंत्राचा वापर करून आणखीन एक नाविन्यपूर्ण वेगळा आकार, स्टार आकारामध्ये दिसणारा आकाश दिवा हा पुन्हा आपण पुढील भागामध्ये बनवणार आहोत. तोपर्यंत आपण हा आकाश दिवा बनवण्यासाठी प्रयत्न कराल अशी आशा करतो. धन्यवाद.